नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? PN एंटरटेनमेंट LLP तर्फे तुम्हा सगळ्यांना चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्ही विचार करत असाल, अरे ही देवी तर टेंबी नाक्याची आहे आणि ते पण चैत्र नवरात्रात। पण मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते, ही देवी टेंबी नाक्याच्या देवी सारखी दिसते, पण टेंबी नाक्याची नसून ही आहे ताडदेवमध्ये स्थापित श्रीमंत आई राजराजेश्वरी। तिचं रूप इतकं मनमोहक आहे आणि इतकी सुबक मूर्ती, म्हणजे आम्ही तर तिकडे पोचल्यावरती भारावून गेलो होतो। पण शूट तर तुमच्यासाठी करायचंच होतं आणि या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की या मंडळात जे कार्यकर्ते आहेत ते फक्त ताडदेवमधले नसून ते ओव्हरऑल मुंबईतले आहेत। या मंडळाची अजून खासियत जाणण्यासाठी आपण त्यांच्या प्रमुख विश्वस्त योगेश खामकर सरांशी बोलणार आहोत, तर चला त्यांच्याशी बोलूया। योगेश प्रभाकर खामकर, सध्या या मंडळात मी प्रमुख विश्वस्त म्हणून आहे। यंदा आपण हे चैत्र नवरात्रीचं 11वं वर्ष ते साजरा करत आहोत। गेली 10 वर्ष याच जागी आई राजराजेश्वरीची इकडे चैत्र नवरात्रीची आपण 10 वर्षापूर्वी आपण सुरुवात केली होती। यंदाचं आपलं 11वं वर्ष आहे। शारदीय नवरात्रीमध्ये देवीची स्थापना होते मंडळात, तर चैत्र नवरात्रीत देवीची स्थापना करण्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली? मी आणि माझे काही सहकारी मित्र आहेत, जसे अमित मोरे, अतुल विचारे, हितेश जाधव, असे आम्ही 3-4 जण जे मित्र होतो, प्रत्येक एक वेगळ्या कार्यक्षेत्रातले आहोत। आणि एक समाजाला जे उत्सवाचे जे सध्याचं आपण स्वरूप पाहतो, तर एक समाजाला एक उत्सवाचं एक जे टिळकानं जे प्रेरित रूप होतं की ज्या उत्सवातून लोक एकत्र यावी आणि उत्सव कसा साजरा केला जावा, याचं एक आमच्या डोक्यात एक स्वरूप होतं जे समाजासाठी आपल्याला प्रेझेंट करणं फार गरजेचं होतं। म्हणून आम्ही ह्या उत्सवाची स्थापना केली। त्यासाठी चैत्र नवरात्र हा वेगळा विषय आहे की जो मुंबईत कुठेही साजरा होत नाही किंवा असं मूर्ती स्वरूपात कुठेही सार्वजनिक रूपात तो साजरा होत नाही, तो मंदिरांमध्ये फक्त साजरा केला जात होता। तर ते उत्सवाचं स्वरूप आपल्याला सार्वजनिकरित्या आणून लोकांसमोर एक चांगला पायदंडा आखण्याचा आपला प्रयत्न आहे आणि त्याच अनुषंगाने आपण या चैत्र नवरात्रीची स्थापना केली। मूर्ती बघताच टेंबी नाक्याच्या देवीची आठवण आली। तुम्ही मूर्तीबद्दल काय सांगाल? ही मूर्ती जी आपण पाठी पाहतात ती अक्षरशः मला विलोभनीय आहे। त्याची जी ख्याती आहे ती जगभरात आहे आणि आम्हाला देखील मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी ही मूर्ती सदैव आमच्या मनात होती। म्हणजे जसं आपण लालबागचा राजा म्हणतो, म्हणजे गणेशोत्सव म्हटलं की पहिला प्रथम दर्शन देतो तो लालबागचा राजा किंवा सिद्धिविनायक, तसंच देवीचं म्हटलं तर मुंबईत आयदर मुंबादेवी महालक्ष्मी किंवा टेंबी नाक्याची हे स्वरूप। आणि मुळात ह्या मूर्तीचं जडणघडण जी होते ती एक स्पेसिफिक मुहूर्तावरती होते। म्हणजे अगदी तिची बांधणी असेल किंवा तिच्या हाताचं जे अलाइनमेंट असेल, अगदी तिचं रंगकाम असेल किंवा तिचं पेंटिंग असेल किंवा अगदी डोळ्यांचं जे कोरीव काम असेल, तर अशी जी बारीक बारीक कामं आहेत ती आपण स्पेसिफिक मुहूर्तावरती केली जातात। आणि हे जे रूप आपल्याला दिसतंय हे सगळं ह्या मेहनतीचं फळ आहे। या 9 दिवसात तुम्ही कुठले कार्यक्रम आयोजित करतात? या 9 दिवसाच्या माध्यमातून जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपण एक उत्सवाचं एक वेगळं स्वरूप लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत किंवा करण्याचा प्रयत्न करत आहोत। तर पहिल्या वर्षापासून ते आता या 11व्या वर्षापर्यंत आपण प्रत्येक वर्षी एक विविध प्रकारची थीम घेऊन चालत असतो उत्सवाची। तर उत्सवाची थीम म्हणजे काय असतं की त्या दरम्यान आपण एखादा समाजोपयोगी किंवा शैक्षणिक, धार्मिक अशा प्रकारचं कुठेतरी आपण एक थीम घेत असतो। जसं पहिल्या वर्षी आपण कॅन्सर पीडितांना मदत केली होती, दुसऱ्या वर्षी 9 दिवस 9 दान, मग 1 दिवस अवयवदान, 1 दिवस नेत्रदान, देहदान, रक्तदान, शैक्षणिक विद्येचं दान, म्हणजे कोणी शैक्षणिक ओटी भरू शकतो, अशा 9 प्रकारचे 9 विविध गोष्टी त्या वर्षी आपण केल्या होत्या। त्यानंतर तिसऱ्या वर्षी होतं मातृपितृवंदना होती। मातृपितृवंदना म्हणजे वाढत्या वृद्धाश्रमांची जी संख्या आहे ती आपल्या हिंदू धर्मात जास्त करून आपण पाहिली जाते, तर ती कमी व्हावी। आपण आपल्या आईवडिलांनी ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्यांना आपण दुजोरा देऊ नये, त्यांना आपण दुरी देऊ नये। तर त्याच्यासाठी एक आपण आई राजराजेश्वरीच्या दरबारात देऊन आपण स्वतःला एक शपथ घ्यावी की आपण आपल्या आईवडिलांना दुरी देणार नाही। अशा प्रकारचा एक सामाजिक संदेश देण्याचा आपण तेव्हा प्रयत्न केला। 4थ्या वर्षी रेड अलर्ट एरियातली जी मुलं आहेत, ज्यांना शैक्षणिक किंवा जी गरजू मुलं आहेत, ज्यांना शैक्षणिक रित्या जे मागासलेले आहेत, तर त्यांना जी काही आर्थिक मदत असेल किंवा शालेय काही गोष्टीची मदत असेल ती आपण त्यावर्षी लोकसहभागातून केली।
म्हणजे हे जे आपले जे इव्हेंट्स होतात या जनरली लोकसहभागातून कशा करता येतील असा आपला प्रयत्न असतो. त्याचप्रमाणे त्याच्यानंतरच्या वर्षाची आपली जी थीम होती ती होती आरोग्यम धनसंपदा. नाही, आरोग्यम धनसंपदेच्या आधी होती मोबाईलकडून मैदानाकडे. सो मोबाईलकडून मैदानाकडे हा विषय असा आहे की जी सध्याची पिढी आपली आहे ती मोबाईलमध्ये अडकलेली आहे आणि मैदानात ती उतरतच नाही फार, अगदी आपण पाहायला गेलो तर. आपण त्यावेळेला असे काही व्हिडिओ बाईट्स होते आणि 9 दिवस आपण वेगवेगळ्या पद्धतीचे गेम्स ठेवले होते. जसं रस्सीखेच असेल, मैदानी खेळातला कबड्डी असेल, खो खो असेल, दहीहंडीला देखील आता याचा प्रकार आपण देत आहोत, खेळाचा दर्जा देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर तो एक अटेम्प्ट आपण त्यावेळेला घेतला. त्याचप्रमाणे मल्लखांब असेल, अशा प्रकारचे 9 दिवस नाना विविध प्रोग्राम आपण त्या वर्षी केले होते. कोविड दरम्यान आमचा 2019-20चा जो उत्सव आला तो अचानक पाडव्याच्या आसपासच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तिकडे लॉकडाऊन वगैरे सुरुवात झाली होती. परंतु त्या दरम्यान देखील राजराजेश्वरी प्रतिष्ठानने असे आम्ही अभिमानाने सांगू इच्छितो की मुंबईतलं हे सर्वात पहिलं मंडळ असेल किंवा पहिलं प्रतिष्ठान असेल ज्यांनी पहिल्या 3 दिवसात महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री टोपे साहेब यांच्या हाकेला दाद म्हणून आपण सर्वात पहिलं मुंबईतलं रक्तदान शिबिर या कोविडच्या काळात आपण घेतलं. आणि त्या कोविडच्या काळात म्हणजे कोविडचा 3रा दिवस होता जेव्हा सगळीकडे लोक घाबरली होती, त्या काळातही आपण 80 ते 90 रक्ताच्या बाटल्या सरकारला उपलब्ध करून दिल्या. ही मदत फार छोटीशी होती, खारीचा वाटा होता, पण अभिमानास्पद अशी गोष्ट होती की मुलं मुली, मंडळाचे कार्यकर्ते, विभागातली काही लोक या सगळ्यांच्या माध्यमातून आपण हा उपक्रम उत्तमरित्या पार पाडू शकलो. तर हे देखील एक तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी आपण जी थीम घेतली होती जे जुनं ते सोनं. तर जुनं ते सोनं हा विषय असा आहे की आपण बऱ्याचशा जुन्या सवयी आहेत, जुन्या गोष्टी आहेत ज्या आपण आता आपल्या परत सध्याच्या दिनक्रमामध्ये आपण ॲड करण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण आपल्याला आता ओव्हर अ पिरियड लास्ट 15-20 वर्षात जे काय आपण ग्लोबलायझेशन नावाखाली आपण जे काही धावत असतो सध्या स्वतःकडे लक्ष देत नाही, त्या संदर्भात काही जुन्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला सध्याच्या आपल्या दैनंदिन जीवनात फार गरजेच्या आहेत त्या आपण लोकांपर्यंत मांडण्याचा त्यामार्फत प्रयत्न केला होता. आणि ह्या सगळ्या ज्या थीम आहेत ह्या सगळ्या लोकसहभागातून कशा होतील हा आपला मानस असतो. मंडळाचा ॲड्रेस सांगाल का? सो आता जे आपण ज्या स्थळी आहोत जिथे देवीची स्थापना झालेली आहे हे ताडदेव विभागातलं एच बिल्डिंग समोरील पटांगण आहे. या पटांगणाला एक महती अशी आहे की ताडदेव विभागातलं एकमेव जागा आहे जिथे थोडीशी मोकळी जागा आहे. पाठीमागे गणेशाचं मंदिर आहे जे 1981 साली स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं हे मंदिर आहे. फार जागृत देवस्थान आहे इथे पाठीमागे. आणि त्याचप्रमाणे ह्या जागेवरती ताडदेवचा राजा गेले 80 वर्ष इथे विराजमान झालेला आहे. आणि या जागेची महती अशी आहे की आई राजराजेश्वरीची इथे कृपा झाल्यापासून ताडदेव विभागात मंगलच कार्य घडत आलेली आहेत. म्हणजे आमच्या मंडळातले कार्यकर्ते असो किंवा इथे येणारे भाविक असो, प्रत्येकाने आपले अनुभव इथे देवीच्या पुढ्यात काही जणांनी मागणी केली, काही जणांनी साखळी घातली आणि मातेने ती वर्षभराच्या आतच सर्वांची पूर्ण केली. तर आपण याची देखील एकदा घेऊ शकतो. लोकांना काय संदेश द्याल? सर्वप्रथम मी मंडळाचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगू इच्छितो की जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की मंडळाचं मार्फत एक मानस असा आहे की आपण काहीतरी समाजाला वेगळेपणा द्यावा जो इतर ठिकाणी त्यांना कदाचित मिळत नसावा. तर मंडळाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य असं आहे की मंडळातले सर्व कार्यकर्ते अगदी अध्यक्षांपासून ते छोट्या कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येकजण आपल्याला जमेल तसं ऐच्छिक, मानसिक, शारीरिक, धार्मिक जी काय मदत करता येईल किंवा आर्थिक ती मंडळाला देत असतो. मंडळ प्रतिष्ठान हे कोणत्याही पद्धतीचं वर्गणी काढत नाही. दुकानलाही असो किंवा घरोघरी असो, कोणत्याही वर्गणीविना हा उत्सव आपण करण्याचा एवढे 11 वर्ष चालवला आहे हा रथ. आणि आई राजराजेश्वरीच्या कृपेने जे भाविक भक्त ज्यांचे अनुभव त्यांना आले, ज्यांना हा उत्सव आवडला, ज्यांना ही संकल्पना आवडली, अशा सर्व लोकांनी मग ते आधी सोशल मीडियावाले असतील, मीडिया असेल, लोक असतील, राजकीय प्रतिनिधी असतील, त्याचप्रमाणे स्थानिक रहिवासी असतील, या सगळ्यांच्या सहकार्याने आपण हे यंदाचं 11वं वर्ष साजरं केलं. थँक्यू सो मच सर. ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू सो मच. आणि तुम्ही पण इथे आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. राजराजेश्वरी प्रतिष्ठानमार्फत तुमच्या सर्व व्ह्युअर्सना, तुम्हाला, तुमच्या टीमला उदंड आयुष्य लाभो, सुख समृद्धी लाभो ही राजराजेश्वरी चरणी प्रार्थना.
आई राजराजेश्वरीचा विजय असो.